श्री स्वामी समर्थ. यंदाच्या अक्षय तृतीयेला आपण काही नाही केले तरीसुद्धा या 7 उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहेत, जे तुम्ही केल्याने लक्ष्मीला तुमच्या घराचा रस्ता मात्र नक्कीच माहीत होणार आहे. पण भक्त हो, काय करायचं आहे हे तरी मनपूर्वक लक्षपूर्वक ऐकून घ्या. अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकांक्षी नारळ लाल रंगाच्या कापडात बांधून स्थापित करायचा आहे. व्यापारी वर्ग एकांक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात. अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्बीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे. तसेच अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असल्यास त्या जागेवर आपल्याला ठेवायचं आहे. अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कापड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या. तर भक्त हो, अक्षय तृतीयेला आणखीन काय करायचं आहे तर सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पसरून द्यायचं आहे. याचबरोबर अक्षय तृतीयेला ललिता सहस्त्रनाम व श्री सूक्त पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना आपल्याला करायची आहे. वरील माहिती तुम्हाला जर खरंच महत्त्वपूर्ण वाटली असल्यास आपल्या पेजला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा.